मी शोभाताई नाकरे यांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द आशीर्वादपर बोलावेत. नमस्कार. आशीर्वाद देण्याएवढी मी कुठच्याच अर्थाने मोठी नाहीये आणि हे उगाचच जास्त भूतकाळाची आठवण करून देत असतात आणि उगाच काहीतरी विरुद्ध वगैरे लावतात. ते असं कुठेही कानाडोळा करा, ते सांगितलेलं आहे त्याने ते. कारण ते मगाशी म्हणाले तसं त्यांचाही माझ्यावर फार लोभ आहे. लोभा आणि प्रेमापोटी आहे ते. कारण मुळात काय माहितीये का, मी जी इथे आले ना अत्रे कट्ट्यावरती, त्यांच्यामुळेच आले. ठाकूर सरांनीच माझं नाव राणे काकांना सांगितलं आणि मग त्यांनी बोलवण्याचं धाडस केलं. मला माहिती नाही कोण बाई आहे वगैरे असं असताना सुद्धा मला बोलवलं. परंतु नंतर मीही त्यांच्या प्रेमात पडले आणि तुम्ही सगळे पण, म्हणजे मी तुमच्या कुटुंबातलीच एक झाली आहे असं म्हटलं तर मला वावगं वाटणार नाही. आणि इथे आल्यानंतर एक आनंद योग म्हणतात ना, किंवा एक खूप आत्म आनंद होणार, सात्विक आत्मिक आनंद जे म्हणतात ना, की जो आता खूप कमी व्हायला लागलाय, तसा तो इथे आनंद, ती भावना इथे आल्यानंतर होते. नाही तर आजकाल आपण व्हॉट्सअपवर फक्त डिलीट आणि फॉरवर्ड करतो, नाही का. आतमध्ये किती पोचतो हा वेगळा भाग आहे. आणि दुसरं एक सांगू का, की बरेचदा विद्यार्थ्यांशी, पालकांशी, आणि अगदी कालच रुईया कॉलेजमध्ये जायचा योग आला, म्हणजे विद्यार्थ्यांशी खूप संपर्क येतो. आणि तिथे गेल्यानंतर एक बरेचदा लक्षात येतं की वाचन आणि श्रवण हे दोन्ही इतके म्हणजे आयुष्यातनं उणे झालेले आहेत की, साधं म्हटलं ना की एक छोटीशी कविता म्हणू का मी तुम्हाला? बघा, वाघाची मावशी आहे मोठी हौशी, उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी. आता वाघाची मावशी म्हणजे मनी माऊ, हेही मुलांना कळत नाही. म्हणजे इतकं वाचन तर कमी, श्रवण तर प्रश्नच नसतो काही. म्हणजे कुठच्याही इथे गेल्यानंतर कोणीतरी वक्ता ज्या वेळेला बोलतो तेव्हा तो त्याची बरेच वर्षाची तपश्चर्या असते. किंवा आता हे अगदी साधं बोलले तरी किती उदाहरणं आणि किती येतात ना, ही तपश्चर्या आहे, तर आपण काहीतरी त्यातलं लिहून घ्यावं. तर ते तसं खूपच उणे दिसतं आत्ताच्या काळात. तर तसं असताना इथे साहित्याचा उत्सव होतो, मुलाखती होतात, चर्चासत्र होतात, आणि त्याच्या सुद्धा भोगापेक्षा त्यागाला महत्व जास्त असतं. तसंही इथे प्रेम, जे भोगापेक्षा त्यागावर आपण प्रेम करावं, तेही इथे आदर्श मिळतो. आणि सांगू का, अगदी सगळेजण इथले आलेले अगदी आपल्याच कुटुंबातले असावे इतकं जे आत्मीयतेचं हसू असतं ना, ते मला इथे मिळालं. खूप खूप आनंद झाला त्यामुळे. आणि म्हणून मला असं एक म्हणावंसं वाटतं की पुढच्या वेळी ज्या वयात मुलांना कळत नाही ना फारसं काही, अशी जी आपली नातवंड, पुतणे, भाचे जे कोण असतील ना, त्यांना घेऊन येऊया. म्हणजे हा अत्रे कट्टा आणखीनही पुढची 100 वर्ष नक्की चालेल, नाही का. कारण नकळत्या वयात झालेले संस्कार बघा, आता आपल्याला सगळ्यांना ऐकायची सवय झाली, त्यामुळे छान लक्षात ठेवतो. आणि म्हणूनच मला वाटतं इतक्या वर्षाचं दस्तावेज इथे तयार झाला. तर हे आपण पुढच्या पिढीसाठी सुद्धा करूया असं म्हणायला हरकत नाही. तर पुढच्या वेळेला कोणीतरी छोटंसं असेल आणि मला असं काहीतरी छानसं छोटंसं म्हणता येईल आणि त्याचा आनंद खूप असेल. आणि मला असं वाटतं शेवटी म्हणताना की हा सगळा आनंदाचा भाग आहे, हा इतका दस्तऐवजाच्या रूपाने झाला, हा खूप खूप आनंदाचा भाग आहे. आणि मला वाटतं सगळ्यांना त्याचं खूप ऊर्जा मिळेल, नवीन प्रेरणेचे स्फुल्लिंग त्यातनं तयार होतील आणि अधिकाधिक लोक लिहायला, आणखीन बोलायला लागतील. माधुरीताई तर आता छान बोलायला लागलेत, तर असं छान छान व्हायला लागेल. आणि असा जो प्रकाशाचा ऊर्जा स्त्रोत आहे, तो मला वाटतं इथनं मिळालेला आहे. आणि म्हणूनच शेवटी एकदम असं एवढं म्हणते की या रम्य सांज वेळी, या रम्य सांज वेळी दिनसंपला स्मरावा, अकंठ भोगलेला आनंद साठवावा, ज्ञानामृतास प्यालो अकंठ तृप्त झालो. या आचार्य अत्रे कट्ट्याचा आणि त्यातल्या प्रत्येक सभासदाचा आणि प्रत्येक रसिकाचा असाच उत्कर्ष व्हावा, असाच उत्कर्ष व्हावा. आणि खरं सांगू का, जरा कुवतीपेक्षा जास्तच कौतुक इथे होतं, नाही का. आणि वर्मा सरांबरोबर पण थोडंसं काम करायला मिळालं. ठाकूर सरांमुळे मी खूप ठिकाणी जायला लागले. आणि हे सगळे मान्यवर आणि राणे काकांचं तर प्रेम आहेच. या सगळ्यात तुमच्या प्रेमाची धनी आहे, म्हणून मी खरंच भाग्यवान आहे असं म्हणते आणि मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद शोभाताई. आपली वेवलेंथ किती जुळते बघा, की तुम्ही जे पुढची पिढी घडवा म्हणालात ना, तर त्या दृष्टीने आता आम्ही सुरुवात केलेलीच आहे.
गेल्याच आठवड्यात एक 15 दिवस झाले आम्ही 4 पिढ्यांचा कार्यक्रम केला. आपले लालबुंद्रे आहेत, त्यांचा नातू लालबुंद्रे, अशोक लालबुंद्रे, त्यांचे वडील आणि त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू, असे सगळे ती 4 पिढ्या होत्या इथे. बाहेर असतात, तर ते आले होते. तर त्यानिमित्ताने आम्ही तो 4 पिढ्यांचा इथे कार्यक्रम केला आणि लहान लहान मुलं इथे नाचली. छान झाला कार्यक्रम. धन्यवाद. एक आश्वासन देऊन टाकते न मागता की बालगीतांचा कार्यक्रम मला इथे करायला आवडेल. क्या बात आहे, वा. आणि खरं सांगू का की आतापर्यंत जितके वेळा केला, ही जी ट्विस्ट असते ना, आता मी सांगितलं ना, उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी, ही लहानांना समजतेच पण लहानांपेक्षा मोठ्यांना अधिक कळते. आणि बालगीतांच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मी बालक कविता म्हणते. आणि दुसरी गमतीचा भाग म्हणजे जिथे जिथे केला तिथे तिथे प्रत्येकाने आनंद घेतला. आणि मला अभिमान वाटतो की एकदा जवळजवळ 350-400 मुलं तळेगाव जवळ पुण्याला होती आणि त्यातली काही मतिमंद होती, काही दृष्टीहीन होती, काही विकलांग होती, पण सगळ्यांनी इतका एन्जॉय केला कारण आम्ही मुलांनाही आणि मोठ्यांनाही सहभागी करून घेतो त्याच्यामध्ये. तर आपण तसा कार्यक्रम नक्की करू आणि आनंदाचे धनी होऊ. शोभाताईंच्या या सामाजिक कार्यामध्ये आपण म्हणतो ना की एका पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीचा हात असतो, तर तसंच आपल्या शोभाताईंच्या मागे विजय नाखरे यांचा हात आहे. विजय नाखरे इथे आलेले आहेत, तर त्यांचा सुद्धा मी उल्लेख करावासा वाटतो की त्यांच्यासारखं पाठीशी उभे आहेत म्हणून त्या कार्य करू शकतायत. धन्यवाद. आता मी ओमकार देशमुख यांना विनंती करतो की ते 2 शब्द बोला. ठीक आहे ना? नाही, ठीक आहे. जमलेले सर्व रसिक श्रोते, मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आचार्य अत्रे कट्टा सुरू करावा असं ज्यांना वाटलं असे सर्वच जण, या सर्वांना मी अभिवादन करतो, नमस्कार करतो. मी विचारपूर्वक रसिक श्रोते यांचं नाव आधी घेतलंय कारण आजचा दिवस मला असं वाटतं इथे बसलेल्यांपेक्षा इथे बसलेल्यांचा जास्त आहे. तुम्ही इथे येत राहिलात गेले 14 वर्ष म्हणून आचार्य अत्रे कट्टा सजला, नटला, वाढलाय. मला असं वाटतं की मी जितके वेळ इथे आलोय आचार्य अत्रे कट्ट्यावरती त्यावेळेला मला सातत्याने जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की ह्या आचार्य अत्रे कट्ट्यामध्ये जितकी आत्मीयता आहे ना, त्या आत्मीयतेने हा आचार्य अत्रे कट्टा जोडलेला आहे, हा बांधलेला आहे, गुंफलेला आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकमेकांची ओळख आहे, एकमेकांविषयी काहीतरी वाटतं आणि इथे परत परत येत राहावं असं वाटतं. आणि म्हणून हा आचार्य अत्रे कट्टा टिकलाय. जसं काका मगाशी म्हणाले की बरेच ठिकाणचे अत्रे कट्टे दुर्दैवाने बंद झाले, पण अजूनही इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या दिमागदार पद्धतीने हा होत राहतो आचार्य अत्रे कट्टा. याचं कारण आपण सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहोत. मनापासून आपण इथे येतो, मनापासून आपण काहीतरी करतो, म्हणून हे होत राहतं. खरं तर मंचावरती जितके लोक बसलेले आहेत त्यांच्या मध्ये मी बसावं इतका मी ना अनुभवानी ना वयानी मोठा आहे, पण तरी सुद्धा मला इथे तुम्ही बोलवलंत याचं कारण तुमचं मला सातत्याने जाणवणारं माझ्यावरचं प्रेम. आणि ह्याच्यामुळे मला असं वाटतं की मी भाग्यशाली आहे. या अत्रे कट्ट्यावरती बोलायची संधी मिळाली माझ्यासारख्या तरुणाला किंवा माझ्यासारख्या एखाद्या अभ्यासकाला. हेच माझं भाग्य आहे, कारण अशा संधी फार कमी उपलब्ध आहेत आजच्या काळामध्ये. मगाशी एक असाही उल्लेख झाला की हे पुस्तक छापायच्या ऐवजी एक ई पुस्तक काढावं असा विचार झालेला आणि शेवटी असं ठरलं की आपण पुस्तकच छापूया. तर मला खरोखरीच वाटतं की तुम्ही पुस्तक छापायचा निर्णय घेतला ते फार चांगलं झालं. ह्या गोष्टीची साक्षी आमची पिढी जास्त आहे. याचं कारण सांगतो. त्या दिवशी अचानकपणाने आम्ही आता रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेली, त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालो आणि दुसऱ्या घरामध्ये पॅकिंग करून मूव्ह व्हायचं पूर्णपणाने. तर त्यावेळेला एक पिशवी अशी सापडली की ज्याच्यामध्ये अल्बम्सचा गठ्ठाच्या गठ्ठा होता. आणि ज्यावेळेला आम्ही अल्बम उघडून बघितले त्यावेळेला आमच्या लहानपणीचे फोटो त्याच्यामध्ये होते. तर जवळजवळ अख्खा दिवस आम्ही ते फोटो बघत होतो आणि खरोखरीच आम्हाला इतकी मजा आली.
आम्हाला इतक्या आठवणी आमच्या आठवल्या, आमच्या आई वडिलांनी आम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्या की हा फोटो आम्ही काढला ना त्यावेळेला असं असं घडलेलं, हा फोटो काढला ना त्यावेळेला असं असं घडलेलं. आमची पिढी अशी आहे ना की ज्या वेळेला आमचे कॅमेरे खूप मोठे आहेत, 60 मेगापिक्सल 70 मेगापिक्सल, आणि फोटोही एका फोनमध्ये हजारोनी राहतात, लाखो फोटो आहेत पण एकही आठवण नाहीये. आणि ज्या वेळेला आपण असं मूर्तिमंत काहीतरी उभं करतो ना, ज्यावेळेला एखादं कागद आपल्या हातात येतं त्यावेळेला खरोखरीच ते अजरामर आपण एखादी मेमरी करून ठेवतो, एखादी आठवण करून ठेवतो. त्यामुळे मला खरोखरीच वाटतं की पुस्तक छापण्याचा निर्णय हा सर्वोत्तम निर्णय होता. एखादी संस्था, एखादं दालन, एखादं व्यासपीठ हे 14 वर्ष चालवणं ही अजिबात छोटी गोष्ट नाहीये. 4 आठवडे चालवणं कठीण असतं, 14 वर्ष तर गोष्टच वेगळी आहे. पण इथे जमलेले जे जे कार्यकर्ते आहेत, इथे जे जे काम करतात आणि ज्यांना आचार्य अत्रे कट्ट्याविषयी आत्मीयता वाटते, आपलेपणा वाटतो, आणि त्यातूनही पुढे पुढे हा चालत राहावा, हम रहे या ना रहे, हा आचार्य अत्रे कट्टा वाढत राहायला पाहिजे, चालत राहायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपण कोणाकोणाला बोलवू शकतो, आपण कुठकुठचे कार्यक्रम करू शकतो आणि आपण लोकांना अधिकाधिक कसं बांधू शकतो, हा विचार जे कार्यकर्ते करतात ते ह्या पूर्ण अत्रे कट्ट्याचं बळ आहे असं मला वाटतं. मला वाटतं माझी इथे 4 भाषणं तरी नक्की झाली आहेत, किमान 4 तरी झालीत भाषणं. पण मी ज्या वेळेला पहिल्यांदा इथे बोलायला आलो त्याच वेळेला मला असं जाणवलेलं की इथे म्हणजे अत्रेंचं एक वाक्य असं आहे, एका सभेला अत्रे गेलेले आणि समोर जमलेला संच तसा कमी होता, लोक फारशी नव्हती, 8-10 लोक होती, 12 लोक होती. त्यावेळेला जे त्याचे ऑर्गनायझर होते त्यांनी अत्रेंना बसलेलं असताना सांगितलं की आज लोक कमी आहेत तर वाईट मानून घेऊ नका. त्यावेळेला आचार्य अत्रेंनी सांगितलेलं की गर्दी नसली तरी चालेल, दर्दी असायला पाहिजेत. पण पहिल्यांदा ज्यावेळेला मी इथे आलेलो त्यावेळेलाच मला हे जाणवलेलं की इथे गर्दीही आहे आणि दर्दीही आहेत. त्यामुळे जेव्हा कधी नवीन विषय डोक्यामध्ये येतो, एका वक्त्याला सगळ्यात प्रिय गोष्ट काय असते माहितीये का? माईक नसतो, त्याहून जास्त प्रिय असतात ते समोर बसलेली लोक. या कोरोनाच्या काळामध्ये अनेक माझी स्वतःची भाषणं ही ऑनलाईन झाली, युट्यूब वरती झाली किंवा झूम व्हिडिओ मधनं झाली, गुगल मीट वरती झाली. पण खरं सांगायचं तर भाषणाचं समाधान हे लोकांच्या रिॲक्शन मधनं येत असतं. समोरच्या लोकांना ते किती ऐकायचं आहे किंवा त्याच्याविषयी समोरची लोक काय विचार करतात ह्याच्यावरून ते भाषण फुलत असतं. आणि मला असं वाटतं की इथे जमलेला प्रत्येक जण हे वक्त्यापेक्षा सुद्धा जास्त ते भाषण चांगलं करण्यासाठी काम करतो का काय इतक्या आत्मीयतेने ते ऐकत असतात. त्यामुळे जेव्हा कधी वक्ता म्हणून डोक्यात नवीन विषय येतो त्यावेळेला मला असं वाटतं की हा आपण इथे आचार्य अत्रे कट्ट्यावरती नक्की बोलू शकतो. जेव्हा कधी एखादा नवीन विषय अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला मनात हे धरतो की समजा उद्या अत्रे कट्ट्यावरती आपल्याला बोलायचं झालं तर ह्याच्यामधलं आपल्याला काय काय सांगता येईल. म्हणजे वक्त्यालाही प्रेरणा देणारा एक कट्टा हा तुम्ही गेली 14 वर्ष सातत्याने चालवताय हे बघून मला अतिशय समाधान वाटतं आणि अतिशय आनंद वाटतो. सर जसं म्हणाले तसं 25 वर्ष व्हायला फक्त 12 वर्षच आहेत. 25 वर्षानंतर सुद्धा आपण सगळे असेच भेटूया, मी नक्की येईन, मलाही बोलवा. त्यामुळे 25 वर्षांनी आपण पुन्हा एकदा भेटू आणि असाच अविरत ही आनंद यात्रा जी आहे ही सातत्याने चालू ठेवू एवढंच सांगतो आणि आज इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. आता मी तोंडकरांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द आशीर्वादपर बोलावे. नमस्कार सर्वांना. आचार्य अत्रे कट्ट्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आचार्य अत्रे कट्ट्याला 14 वर्ष पूर्ण होऊन आता 15 वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करणार. सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की तुमचा रोपे महोत्सव व्हावा. पण आपण मॅडम आपण तुमच्या मनात एक कल्पना आली की आपण एक कट्टा स्थापन करूया. पण तो कट्टा स्थापन करताना तुम्ही जे नाव सुचवलंय आचार्य अत्रे, ही व्यक्तीच एवढी मोठी महान आहे. आपल्या महाराष्ट्राला हे खऱ्या अर्थाने लाभलेलं नररत्न आहे. आचार्य अत्रे हे खऱ्या अर्थाने असं म्हणतात वक्ता दशशास्त्र, अशी बहुआयामी व्यक्तीचं नाव तुम्ही ज्याला या कट्ट्याला दिलं आणि ज्या वेळेला माझा संपर्क आला तुमच्या या
कट्ट्याशी, त्याला माझे वर्गमित्र, माझे जिवलग मित्र अशोक परब यांना मी माझी खंत व्यक्त त्याच वेळेला बोलून दाखवली की तुम्ही आचार्य अत्रे कट्ट्यांचं नाव लिहिता, पण आचार्य अत्र्यांचा तुम्ही कुठे फोटो, तुम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीचं फोटो तुम्ही लावत नाहीये. ही माझी खंत मी त्याच्याकडे व्यक्त केली होती आणि त्यांनी ती अंमलात आणली. त्याबद्दल अशोक परब तुमचे आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी आभार मानतो. कारण लक्षात घ्या बांधवांनो, आचार्य अत्रेंची 150वी जन्मशताब्दी आपण महाराष्ट्रामध्ये साजरी करतोय. हे किती जणांना माहिती आहे मला माहिती नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे 125वी, मी हेच म्हणालो, 125वी आपण जन्मशताब्दी साजरी करतोय महाराष्ट्रात. तुम्हाला आणखीन सांगायला आनंद होईल, आचार्य अत्रे प्रतिष्ठान हे पुण्याला आहे. त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आज त्यांचं बाबूराव कानडे आहेत. आज त्यांचं वय 89 वर्ष आहे. त्यांच्याशी माझा संपर्क गेल्या महिन्यामध्ये आला आणि मी त्याच वेळेला मी सांगितलं की आचार्य अत्रे कट्टे, ह्या तुमच्या कट्ट्यावरती आचार्य अत्रेंची मुलगी शिरीष पै आणि त्यांचे पुत्र सुपुत्र ऍडव्होकेट राजेंद्र पै. माझी अशी इच्छा होती की त्या राजेंद्र पैंना सुद्धा या ठिकाणी आपण संबोधित करावं. अतिशय तुम्हाला आचार्य अत्रेंच्या जीवनामधले एवढे सुंदर किस्से, सुंदर एक एक त्यांची त्यावेळेची भाषणं ही तुम्हाला ऐकायला मिळतील त्यांच्या तोंडून. आचार्य अत्रेंचं डुप्लिकेट मी तुम्हाला एका शब्दात सांगतो, राजेंद्र पै ही व्यक्ती आचार्य अत्रेंची डुप्लिकेट अशा तऱ्हेची ही व्यक्ती आहे. तुम्ही सांगा त्यावेळेला त्यांना राजेंद्र पैंना इथे आणण्याची जबाबदारी माझी असेल. हे का सांगतो, आता तुम्ही म्हणालात की आचार्य अत्रे कट्टे काही ठिकाणी बंद होते. मी यासाठी उल्लेख करतो या ठिकाणी की लक्षात घ्या, कुठलीही संस्था चालवताना त्याग करणारी, त्याचं काम, सामाजिक काम, वेळ देणं, उत्स्फूर्तपणे काम करणं, असे कार्यकर्ते लाभणं खूप दुर्मिळ आहे सध्याच्या युगामध्ये. आणि तुम्ही मंडळी ह्या वयामध्ये सांभाळताय, करताय, हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. मला खास आवर्जून या ठिकाणी बोलवलं. मला म्हणाले की काही पण कर पण तू ये. तुम्हाला आणखीन एक हे पुस्तकाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना आठवण करून सांगतो, माझ्याबरोबर 13 दिवस अशोक परब मध्य प्रदेशच्या टूर वरती होते. एकही दिवस गेला नाही. सातत्याने त्याला फोन येत होते. सतत पुस्तकाला नाव काय द्यायचं मला तो सांगायचा, अरे हे नाव चांगलं आहे का रे, हे असं असं करूया का रे, कव्हरेज कसं आहे, असं चांगलं आहे का रे. म्हणजे लक्षात घ्या, ही जी तळमळ आहे ना, ही तळमळ आज तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की हे जे तुमचं जे काही चालू होतं, हे प्रकाशन सोहळा मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी मध्ये होणार होता. हे सगळ्या तारखा मागे पुढे सगळं चालू असायचं. आता तुम्ही जे नाव दिलंय ना पुस्तकाला, अवरित आनंद यात्रा, अशी बरीचशी नावं तुम्ही कोणी सजेस्ट करत होते, तुम्हाला दाखवत होता. पण हे जे नाव आता तुम्ही निवडले आनंद यात्रा, लक्षात घ्या, आनंद यात्रा म्हणजे ह्या आपल्या सर्व प्रवासामधल्या आपण यात्रेकरू आहोत. शेवटी ही यात्रा जीवन यात्रा आहे. शेवटी कधीतरी आपली यात्रा कुठेतरी थांबणार आहे. पण ही यात्रा संपन्न करताना आपलं जीवन हे आनंदी राहावं, आपल्या जीवनामध्ये आनंद मिळावा म्हणून तुम्ही सगळेजण समदुःखी असाल, आपले सगळे विचार आदान प्रदान करता, या ठिकाणी आपलं मन मोकळं करता. सगळ्यांना माहिती असेल, अमेरिकेमध्ये लंडन या ठिकाणी हाईड पार्क आहे. हाईड पार्क, त्या हाईड पार्क मध्ये काय माहितीये का तुम्हाला, कोणालाही मनात आलं ना, एक नुसतं चिटोरा लावतात त्या भिंतीवरती. तो जो वक्ता असतो, ज्याला बोलायची इच्छा असते ना, तो तिथे स्वतःचा चिटोरा लावतो, मी उद्या 5 वाजता या विषयावरती बोलणार आहे. लक्षात घ्या, एका चिटोऱ्यावरती माणसं 100-200 माणसं सहज जमतात आणि उभ्या तो माणूस आपलं स्वतःचं मनोगत व्यक्त करतो फुकट. ही अशा तऱ्हेची विचारधारा या आचार्य अत्रे कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही चालवताय. खरोखर अतिशय जीवनाला आनंद देणारे. आनंद आपण असं म्हणतो की आनंद द्यायचा असतो, आनंद बघायचा असतो, आनंद वाटायचा असतो. तसे तुम्ही हे सगळे वाटेकरू आहात या सगळ्या जीवन या आनंद यात्रेतले. खूप बोलायची इच्छा आहे, पण ठीक आहे, तुम्हाला या आचार्य अत्रे कट्ट्याला माझी मनापासून शुभेच्छा देतो. कधी तुम्ही मला बोलवा, या तुमच्या यात्रेमध्ये मी सहभागी व्हायला नेहमी सदैव तयार असेन. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तोंडकर साहेब. मी प्रदीप वर्मा यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. व्यासपीठावर ठीक आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि एकूणच व्यासपीठावर सगळे जे बघितलं आता, तर सगळे फरडे वक्ते आहेत आणि मी तिकडे असा ज्युनियर माणूस आहे. बहुतेक माझ्यावर हे यांनी समारोपाचं भाषण करायला मला सगळ्यात शेवटी उभं केलेलं आहे. एनिवे,
खरं तर 15 वर्षाची वाटचाल आहे. आता सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे, तसंच मलाही कौतुक करावं वाटतं. कारण मी खरं तर मला पहिल्यांदाच मी इथे आलेलो आहे. मला कल्पना नव्हती की कट्ट्यावर एवढी गर्दी असेल. कारण चंद्रसेन टिळेकरांनी कट्टा सुरू केला त्यावेळेला त्याचा एक साक्षीदार मीही आहे. गानूचं, कारण हे सगळे माझे लेखक होते. एनिवे, तर कट्ट्यावर त्यावेळेला आणि त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी गेलो तर 25-30 अशी संख्या. आणि काय ठीक आहे, जे काय चाललं होतं ते बरं होतं काय. पण मुळातच असं आहे की मला एक चांगली गोष्ट याच्यातली एवढी चांगली आवडलेली आहे की कट्टा हे शेवटी काय आहे, अत्रेंचं नाव घेता, अत्रेंचे फोटो लावता वगैरे वगैरे सगळं काय. पण मुळातच अत्रेंनी ज्या पद्धतीने आपली भाषणं केली किंवा ज्या पद्धतीने जीवन केलं किंवा त्या ज्या पद्धतीने ते व्हर्सेटाईल होते, तर अत्रे माझे म्हणजे काय दैवत आहे. मी माझ्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक मराठातून केली. हा, आणि त्याच्यानंतर त्या आणि अत्रे भाषा प्रभू हो. अत्रे नंतर आताच्या अलीकडच्या काळात सुरेश भट भाषा प्रभू. अत्रेंची भाषणापेक्षा लिखाण, आता भाषण तर शक्यच नाही आपल्याला कोणाला जमणार. पण मी तिथे बसून फक्त मराठात अत्रेंचे शब्द, ते शब्द हेडलाईनला कसे शब्द वापरायचे, इंट्रो मध्ये काय लिहायचे, कशा पद्धतीचं, असं ते सगळं जेव्हा त्याचा अभ्यास केला त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा वरदहस्त असल्यामुळे मी एक यशस्वी पत्रकार झालो. आता ठाकूर साहेबांनी उल्लेख केला की व्यासपीठावर वक्ते बघितले का श्रोत्यांची धाकधूक सुरू होते, आणि ही खरी गोष्ट आहे. पत्रकार म्हणून माझा अनुभव देखील असाच आहे. मी जेव्हा रिपोर्टिंगला जायचो आणि आता सुद्धा बघतो तर व्यासपीठावर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गर्दी. काय म्हणजे एक व्यासपीठावर बसणं हल्ली एक मोठं हे झालेलं आहे, काय मानचिन्ह वगैरे असल्यासारखं. आणि जेव्हा माझ्या पोटातही जरी पत्रकारांना पहिल्या रांगेत दिलं असलं बसायला वगैरे वगैरे, तरी पण मजा अशी आहे की एवढे वक्ते बोलणार म्हटल्यानंतर धस्स व्हायचं. अहो, असं वाटायचं की ती माझी नोटबुक असायची, पॉइंट्स काढायची, ती संपणार बहुतेक. एवढे वक्ते आणि एवढं बोलून मी वाक्य असायला पाहिजे, एवढं बोलून मी थांबतो, पण एवढं बोलून मी नवीन मुद्दा सुरू करतो. अरे चालूच आहे, अव्याहतपणे चालू आहे. तर तसंच आता तुमचं होऊ नये आणि माझं होऊ नये म्हणून मी पण भाषण माझं लगेच आवर्त घेतो आणि थांबतो. धन्यवाद. पुढच्या वेळेला कधीतरी वाटलं तर भेटू आपण. धन्यवाद वर्मा साहेब. मला आणखीन एक सांगायला अभिमान वाटतो की आमची संस्था ही रजिस्टर नाही. 14 वर्ष आम्ही ही संस्था चालवतोय. लोक स्वतःहून पैसे देत आहेत, त्याचा हिशोब परफेक्ट ठेवला जातो, थोडीही अफरातफर नाही आणि व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. तर आता मला आणखीन एक उल्लेख करावासा वाटतं. आपलं खरं म्हणजे हे दुसरं पुस्तक आहे, अविरत आनंद यात्रा. हे त्याच्या अगोदर आरती दळवी यांचं आपण काव्यार्थी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. तर मी आरतीताईंनाच बोलवतो इथे की त्यांनी सुद्धा आज शुभेच्छापर एक कविता केलेली आहे. त्या एकदम त्याच्यात माहिर आहेत. कोणाचा वाढदिवस असला तर ते कविता त्याच्यावर बरोबर करतात आणि जास्त ओळख नसताना सुद्धा त्या सगळी माहिती काढतात आणि बरोबर ते शब्दामध्ये गुंततात. तर मी आरतीताईंना विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता म्हणावी. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार. आणि एवढं सगळं छान छान ऐकल्यावर मी आता माझं काहीतरी वाचूनच दाखवते कविता, गोड मानून घ्या. साहित्य उद्यान. 13 वर्षांची पाऊलवाट, अहो काय सांगावं तिचा थाट. मनोरंजन साहित्य यांची फुलबाग, पांथ काढीत येती माग. प्रत्येकाच्या कलेला येथे वाव, प्रत्येकाच्या कलेला येथे वाव. कलाकार कमवतो येथे नाव. आचार्य अत्रे मानले दैवत, नाते जडले भाषेचे अद्वैत.
येथे भरते साहित्यिकांची मांदियाळी, ज्ञान सरिता पसरे जाळी. हजेरी येथे दिग्गजांची, देवाणघेवाण त्यांच्या अनुभवांची. अनुभव संपन्नता दिसून येई, पुस्तक रूपात प्रकाशित होई. प्रकाशन सोहळ्याला हार्दिक शुभेच्छा. कट्ट्याच्या अविरत आनंद यात्रेस सर्वांना सदिच्छा. धन्यवाद आरतीताई. हे खरं तर अविरत आनंद यात्रा हे पुस्तक जेव्हा प्रकाशित करायचं ठरलं आणि ती जेव्हा कल्पना पुढे आली तर किती प्रती काढाव्यात हे थोडी याच्यावर चर्चा झाली. म्हटलं फार फार तर 5च प्रती काढू, कोण एवढं वाचणार आहे आणि कोण काय करणार आहे. आजकाल लोकांची पुस्तक वाचनाची आवड कमी झाली आहे म्हणून फक्त 5च प्रती काढायच्या ठरल्या होत्या. पण होता होता आम्ही जेव्हा बुकिंग ओपन केलं तेव्हा 60-70 नावं पुढे आली. लोकांनी पैसे दिले आणि हे पुस्तक आज आपल्या भेटीला आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे तृप्ती देसाई सरदेसाई आलेले आहेत. त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे की मला पण एक शुभेच्छा द्यायची आहे म्हणून. तर त्या एक शुभेच्छा आपली वाचून दाखवतील. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि आपण सर्वप्रथम आजच्या वर्धापन दिनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि असाच कट्टा भरपूर वर्ष पुढेही चालू राहो ही सदिच्छा. तर मी थोडक्यामध्ये काव्य केलंय ते मी वाचून दाखवते. वर्धापन दिन 13 वर्षे अत्रे कट्ट्याला, हर्षभराने देऊ शुभेच्छा आज सोहळ्याला. गत वर्षाच्या मधुर स्मृती त्या सामोरी असती, मनास मोहवी श्रवणानंदे हृदयी साठवती. सुजाण सक्षम वक्ते मिळता कार्यक्रम रंगती, दूर निराशा अद्भुत ऊर्जा सभा सदा मिळती. कट्ट्यावरती स्नेही सोबती आत्मीयता वाटे, सुरेख सजला अत्रे कट्टा स्नेह बंध वाढे. सुरेख सजला अत्रे कट्टा स्नेह बंध वाढे. तर अशा प्रकारे मी शुभेच्छा देते अत्रे कट्ट्याला. भरपूर कार्यक्रम होऊ देत आणि मध्ये जेव्हा आम्हाला संधी मिळेल त्यावेळेला आम्ही सुद्धा येऊ कार्यक्रम ऐकायला नक्कीच. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि सर्व मलाही इतकं कौतुक वाटलं की 13 वर्ष सतत कट्ट्यावरती वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि पुस्तकामध्ये इतकं सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, ह्याचं खूप कौतुक वाटतं. कारण आचार्य अत्रे हे माझेही आवडते लेखक आणि कवी आहेत. त्यांची बरीच पुस्तकं वाचलेली आहेत पूर्वी. तर खूप खूप सर्वांना शुभेच्छा याबद्दल. तृप्ती सरदेसाई या गाण्याचे कार्यक्रम करतात. आपणही आपला या कट्ट्यावर त्यांचा एक कार्यक्रम करायला हरकत नाही. गीत तृप्ती हे त्यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे. योग येईल तेव्हा आपण त्यांचा हा कार्यक्रम करू. परत बोलत नाही, एकच सांगतो, सगळ्यांना माहिती आहे की सध्या ज्या टीव्ही वरती मालिका चालू असतात त्यामध्ये सासू सुनांची भांडणं, एकमेकांच्यावर कुरघोडी, त्रास देणे सगळं असतं. पण चांगल्या गोष्टी अनेक घडत असतात त्या सिरियलमध्ये दाखवल्या जात नाही. तृप्तीताईबद्दल बोलायचं तर त्यांचा मुलगा नोकरी करतो, सून नोकरी करतो. दोघं IT क्षेत्रामध्ये आहेत. तर सून चांगल्या पोस्टवरती आहे. त्या ऑफिसमधनं तिला सांगितलं की तुला 6 महिने आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये पाठवतो त्या ऑफिसमध्ये ब्रँच बदली म्हणून. तर त्यांच्या सुनेनी ताबडतोब नकार दिला, म्हणाला मी जाऊ शकत नाही, माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, मी कशी जाणार ऑस्ट्रेलियाला 6 महिने, नको म्हणून. आणि घरी यावरती सुनेनी सांगितलं सासूबाईंना की मला ऑफिसने सांगितलं होतं 6 महिने ऑस्ट्रेलियाला पाठवतो म्हणून, तर मी काय नाही म्हणून सांगितलं. 2 वर्षाचा मुलगा आहे. ती म्हणाली वेडी आहेस की काय तू, एवढा संधी मिळत नाही, ऑस्ट्रेलियाला पाठवतो ऑफिस नाही काय म्हणालीस, पहिला फोन करून सांग मी जायला तयार आहे म्हणून, पुढचं मी बघते. सुनबाई म्हणाल की 2 वर्षाचा मुलगा आहे नातू. म्हणजे कसं काय म्हणाल, तर म्हणाल मी मॅनेज करेन, तू आधी पहिलं कळव की मी जायला तयार आहे म्हणून. त्याप्रमाणे तिने कळवलं आणि ऑफिसने 6 महिन्याच्या ऐवजी 8 महिने त्यांना तिथे ठेवलं आणि तेवढ्या वेळात 2 वर्षाचा नातू या आजीने सांभाळला. पण पोरगं पण एवढं तुम्हाला सांगतो, कधी केव्हा तरी विचारायचा, कोणी शेजारी विचारायचं आई कुठे आहे,
हिने सांगून ठेवलं होतं, सांगायचं एक कांगारूचं चित्र दिलं होतं नातवाला, आणि कोणी विचारलं सांगायचं माझी आई आहे ना कांगारू आणायला गेली ऑस्ट्रेलिया म्हणून. आणि मुलगा आता मोठा झाला, 12वीत गेला तो, पण तुम्हाला सांगतो की पोरगं देखील तेवढंच प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं. आपण नेहमी ठेस लागली की काय म्हणतो, आई ग, यांचं पोरगं म्हणतं आजी ग, म्हणजे हा प्रकार. धन्यवाद. आता इथे आमचे काही कार्यकर्ते बोलू इच्छित आहेत. मी प्रभाकर दलाल यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. सर्वांना नमस्कार. पुस्तक प्रकाशन समितीने मला इथे बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि आज फारच छान नाव आहे, अविरत आनंद यात्रा. या पुस्तकाचं प्रकाशन झालंय श्री चंद्रशेखर ठाकूर यांच्या हस्ते आणि त्यांच्या साक्षीने, म्हणजे चंद्र आहे साक्षीला असं म्हणायला हरकत नाही. इथे मी ऐकतो कट्ट्यावर की लोक एकमेकांना 40-50 वर्षापासून ओळखतात, आणि त्या मानाने मी अगदी नवीन आहे. नवीन म्हणजे आता पण बरीच वर्ष झाली, पण ऑगस्ट 2014ला मी ग्रँट रोड वरून इथे शिफ्ट झालो. त्यावेळेस मी कुणाला ओळखत नव्हतो आणि बरीच वर्ष मला माहीत पण नव्हतं की आचार्य अत्रे कट्टा इथे आहे म्हणून. पण एके दिवशी आमची सौ एका व्यक्तीला भेटली आणि नंतर तिथे अनिलाताई यांच्याबरोबर ओळख झाली, आणि त्यांनी फार उत्साहाने सांगितलं की इथे आचार्य अत्रे कट्टा आहे आणि चांगले चांगले प्रोग्राम होतात, तर तुम्ही दोघे कार्यक्रमला या. नंबर घेतला आणि व्हॉट्सअपने आम्हाला मेसेजेस मिळायचे की हा कार्यक्रम आहे. आम्ही कुठेतरी ओळखत नव्हतो कोणाला, तिथे बसून आम्ही काही कार्यक्रम पाहिले. नंतर मग कोविड आला आणि मग 2-2.5 वर्ष कार्यक्रम झाले नाही. पण त्यानंतर जेव्हा सुरुवात झाली तर आम्ही खास इथे यायचो आणि प्रोग्राम अटेंड करायचो. तर जसं मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणतो आपण, तसं मॅग्नेटिक आचार्य अत्रे कट्टा आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रोग्राम होतात तेव्हा आम्ही इथे येतो आणि आमची ओळख पण मग वाढत गेली. जसं हिंदीत म्हणतात, लोग जुडते गए कारवा बनता गया. मी इथे एका पुस्तकेचा उल्लेख करू इच्छितो. पुस्तकाविषयी बोलणार नाही कारण की तेवढा वेळ नाही आहे. पुस्तकाचं नाव आहे, इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे, बहुतेकांना माहीत पण असेल. तर मी पुस्तकाविषयी बोलणार नाही, पण त्याची एक टॅगलाईन आहे. पुस्तकाचं नाव आहे इकिगाई, पण त्याची टॅगलाईन आहे द जॅपनीज सिक्रेट टू अ लॉंग अँड हॅपी लाईफ. आपणही जर कट्ट्याने कमर्शियल मार्केटिंग केलं असतं तर आपल्याला ही टॅगलाईन किती सुटेबल आहे. कांदिवलीकरांची दीर्घ व सुखी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजेच आचार्य अत्रे कट्टा. आणि व्हाय नॉट. इकिगाई मध्ये 2 गोष्टी आवर्जून सांगितल्या आहेत. एक तर व्हॉट्स युअर कॉलिंग, तुम्हाला जीवनात काय गोष्टी म्हणजे कोणती ऍक्टिव्हिटी केली तर तुम्हाला अधिकतम समाधान मिळेल. तर त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल वर्क आहे, सोशल वर्क आहे, इंटेलेक्च्युअल वर्क आहे, संगीत आहे, भक्ती आहे. या सर्व गोष्टी या कट्ट्यावर उपलब्ध आहेत. आणि दुसरी गोष्ट कम्युनिटी लिव्हिंग. तर कम्युनिटी लिव्हिंग पण साध्य आहे इथे. तर या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही सांगा की आचार्य अत्रे कट्टा दीर्घ व सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे की नाही. थिंक इट ओव्हर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मी अशोक परब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वर्मा साहेब निघालेले आहेत, त्यांना आपण निरोप देऊया. धन्यवाद आल्याबद्दल. असेच येत राहा आमच्या बरोबर. ओके.
नमस्कार. आपले व्यासपीठावरील सगळे मान्यवर म्हणून मी खरं म्हणजे आम्हाला ओळख करून द्यायची तर वेळ लागेल म्हणून, पण तरी मी थोडक्यात बोलणारच मान्यवर. चंद्रशेखर ठाकूर आम्ही आजचे प्रमुख पाहुणे जरी असले तरी साहेब आमचे हितचिंतक म्हणा, मार्गदर्शक म्हणा कुठल्याही बाबतीत, कारण मी मुद्दाम नमूद करतो पहिलाच कार्यक्रम आम्ही त्यांचा ठेवलेला, आम्ही किचनवर आम्हाला जमेल तसं आम्ही एक मानधन स्वरूपात देतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिल्या कार्यक्रमात त्यांनीच आम्हाला 4,000 रुपये आमच्या अत्र्या कट्ट्याला दिले. डॉक्टर ओंकार देशमुख व्यवसाय MBBS डॉक्टर आहेत ते, पण त्यांच्याकडे बघून तुम्ही म्हणजे त्यांची व्याख्यानं किती लोकांनी बऱ्याच जण ऐकले पण काही लोकांनी ऐकली नसतील, तर तुम्ही एवढे अचंबित व्हा ह्या माणसाला या वयामध्ये एवढं अगाध ज्ञान कसं, आणि नुसतं भारताबद्दल डोमेस्टिक नाही आंतरराष्ट्रीय सगळे जे प्रश्न आहेत ते हाताळणारा माणूस असा वाटायला लागला. म्हणजे ते चुकून डॉक्टर झाले असं मी म्हणेन. त्यावेळी त्यांनी मी डॉक्टर कसा झालो हे व्याख्यान आमच्या अत्रे कट्ट्यावर दिलंय. आमचे शोभाताई नाकरेंचे तर आपले 3-4 कार्यक्रम झाले, त्या म्हणजे काय बहुआयामी व्यक्तिमत्वच त्यांना जास्त हा शब्द योग्य वाटतो मला वाटतं. आपले मनमोहन चोंडकर तर माझे अगदी गेल्या 50-55 वर्षापासूनचे मित्र, आम्ही एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच बँकेत होतो. आता ते मित्र म्हणून मागे मी ओळख करून दिली आहे त्यांची, पण त्यांच्याबद्दल एवढंच बोलेन, एक कट्टर शिवसैनिक, पूर्णपणे निर्व्यसनी, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. आणि एक किस्सा सांगतो, आम्ही कॉलेजमधून रुपारेल कॉलेजमधून लायब्ररीतून दुपारी घरी येत होतो आणि आम्ही दोघेच जण बोलत होतो. समोर एक व्यक्ती काही शिवसेनेवर टीका करत होती. त्या माणसाचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं, पाडीने उठला आणि खानखंड त्याच्या कानाखाली वाजवली. माझं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं पण ह्याचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. म्हणजे कट्टर शिवसैनिक हा शब्द मी का वापरला यासाठी तुम्हाला कळेल. आणि एवढी वर्ष झाली तो शिवसैनिकच आहे. आज त्याने त्यांची ज्ञातीच्या याच्यामुळे नाना शंकर शेठ यांच्या प्रतिष्ठानचं सेक्रेटरी असल्यामुळे मोठं काम, म्हणजे जवळ 25 ते कोटीचं त्यांचं प्रोजेक्ट आहे, त्यासाठी पूर्णपणे वाहून घेतलंय. बॉम्बे सेंट्रल स्टेशनला त्यांचं नानांचं नाव मिळावं यासाठी खूपच प्रयत्न, अगदी भारत सरकारपर्यंत त्यांचं पत्रावर वगैरे चालू आहे, त्यात त्यांना लवकर यश मिळो. मी फक्त पाहुण्यांची ओळख करून देण्यापुरतं एवढं बोललो. मला 2-3च मिनिटं दिली आहेत, तरी पण मला खूप बोलावं असं वाटतंय म्हणून बोलतो. कसं आहे, हा आचार्य अत्रे कट्ट्या मी 2011 पासून संपर्कात आलो. अत्रे कट्ट्याने मला काय दिलं हे म्हणायचं तर खूप वेळ लागेल मला सांगायला, पण एवढंच म्हणेन की अत्रे कट्ट्याच्या बाबतीत की शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपण एक सर्वसाधारण असतो अभ्यासात, कोण असतो, कोण एकदम हुशार असतो, ऑफिसमध्ये कोण वरिष्ठ कनिष्ठ असतात, पण या अत्रे कट्ट्यावर मात्र सगळे समान. त्या राणेसाहेबांचं नेहमी सांगणं असतं, इथे कोण लहान नाही कोण मोठा नाही. आता आमच्यासारखे त्यांच्याकडे एक चीफ जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँकेचे म्हणून रिटायर झाले. कोणीही कोणाचं जुनं काढायचं नाही, सगळे समान आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून वावरतो इथे, पण ते सगळे प्रत्येक वेळ, पण फक्त एवढं महत्वाचं काम ते करतात, धीर एवढा देतात प्रत्येकाला. आता पण ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणीही कुठेही काय पैशाची तुम्ही काळजी करू नका, जे असेल त्याचा पैसे आपण काय खर्च कसे करायचे ते मी पाठीशी आहे. मी म्हणजे सगळेजण पाठीशी आहेत. त्यामुळे कोणी अशी कुठली मनात काही शंका ठेवून काम करत नाही, उत्स्फूर्तपणे सगळे काम करत असतात आणि सगळे सारखे आहेत, कोण लहान नाही कोण मोठा नाही. आणि आता ह्या कामाची वाटणी करताना पण त्यांनी बरोबर माणसं हिरलेली आहेत, कोण कुठल्या कॅपॅसिटीज आहेत. आता आमचे राजन कुलकर्णी, आम्हाला एवढे दिवस माहीत नव्हतं, मी पण 1-2 वेळा लिहिलंय वृत्तांकन, आमचं एक प्राथमिक स्वरूपाचं होतं. नंतर आमच्या माधुरी डिसवलकर, त्या तर मराठी शॉर्ट हँडची सवय असल्यामुळे त्या उत्तम लिहायला लागल्या. पण नंतर ज्यावेळी आम्ही राजन कुलकर्णींकडे सोपवलं, मला वाटतं ठाकूर साहेबांनी त्यांना कालच मेसेज पाठवला आम्हाला की तुम्ही राणेसाहेब रत्न हिरण्यात पटाईत आहेत, राजन कुलकर्णी खरंच तुमचं रत्न आहे म्हणून. एवढं वृत्तांकन छान लिहितं तुम्ही. आपल्या पुस्तकामध्ये पण बऱ्याच वृत्तांकनाचा त्यांचा समावेश आहे. मी बोलायला गेलो तर आणखीन मला बेल वाजवतील बंद कर म्हणून सांगायला, म्हणून मला वाटतं मी इथेच आटोपतं घेतो, खूप बोलायचं होतं मला. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे म्हणून मी बेल वाजवतोय. मी माधुरीताईंना विनंती करतो त्यांनी पण आपले मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर,
आणि रसिकेतर श्रोते हो, सर्वांना नमस्कार. मला ही 3च मिनिटं दिलेली आहेत. आमच्या अत्रेकट्ट्याला आता 14 वर्ष झाली आणि तो प्रगतीपथावर त्याची वाटचाल चालू आहे. त्याच्यामध्ये मीही सहप्रवासी आहे, त्याचा मला फारच अभिमान आहे. आणि इथे 150हून जास्त विविधांगी दर्जेदार कार्यक्रम झालेले आहेत. इथे सगळे वक्ते त्यांनी त्यांचे कार्यक्रम केलेले आहेत. या वक्त्यांना आम्हाला ऐकता आलं, त्यांना जवळून पाहता आला, त्यांच्याशी सुसंवाद साधता आला. खूप बरं वाटतंय त्याच्यामुळे. आणि सध्याच्या काळामध्ये नैसर्गिक संवाद कमी झालाय, पण अत्रेकट्ट्यामुळे इथे माणसं सगळी जोडली गेली आहेत. आणि अशोकनगरमध्ये मी 38 वर्ष जवळजवळ राहते, पण एवढी ओळख नव्हती. पण अत्रेकट्ट्यामुळे खूप ओळखी झाल्या आणि अनेक ऋणानुबंध निर्माण झाले. करोना काळात तर सगळे व्हर्च्युअल कार्यक्रमातून तर सगळ्यांच्या अगदी लहानपणापासूनचा जीवनपटच उलगडून गेलेला सगळ्यांच्या, त्यामुळे आणखीनच ओळखी झाल्या, मैत्री संबंध त्यामुळे दृढ झाले. आता माझ्या बाबतीत सांगायचं तर मी फक्त नोकरी आणि घर असंच करत होते, पण म्हणजे वाचन करत होते. पण माझ्या अत्रेकट्ट्यावरच्या माझ्या मैत्रिणी अनुजा आणि अनिला यांच्यामुळे त्या पुस्तकांचं वाचन केल्यानंतर त्याच्यावरचं चिंतन, चर्चा आणि परीक्षण हे जमायला लागलं. आणि नंतर गाणी वगैरे 2 मिनिटाचं सादर करणं मला जमत होतं, पण असं खूप असं बोलणं वगैरे जमत नव्हतं. पण राणेसाहेबांच्या प्रोत्साहनामुळे म्हणजे निवेदन करणं, कविता वाचन करणं आणि त्याचं कौतुकही, म्हणजे जेव्हा स्पर्धेमध्ये मला कविता वाचनामध्ये बक्षीस मिळालं तेव्हा आपले प्रमुख पाहुणे चंद्रशेखर ठाकूर साहेब यांच्या हस्ते मला म्हणजे बक्षीस मिळालं. आणि म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं, इथे कौतुक हे भरपूर होतं, म्हणजे प्रोत्साहन हे भरपूर मिळतं. त्यामुळे ज्यांच्याकडे जे कलागुण आहेत त्यांना वाव मिळतोय. मलाच नव्हे तर आपल्या अत्रेकट्ट्यावर असे बरेच जण आहेत की त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. इथे सगळे पैलू पडतायत, त्यांचे नवीन नवीन सगळे आम्हाला उन्मेष इथे पाहायला मिळत आहेत. थोडक्यात सांगायचं तर आमचं जीवन ह्या अत्रेकट्ट्याने सुंदर केलेलं आहे. त्याबद्दल मी फार ऋणी आहेच अत्रेकट्ट्याची. आणि असाच हा अत्रेकट्टा बहरत राहो, तो शतायुष हो, ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. 3 मिनिटाच्या आतच आटपल्याबद्दल धन्यवाद. मी आपले महाराज यांना विनंती करतो, आपले एक सहकारी रांगणेकर हे सध्या बेंट रिटर्न आहेत, तर त्यांनी आपल्याला एक मेसेज पाठवलाय, त्याचं वाचन महाराज करतील. परोळेकर. हा मेसेज हा रांगणेकरांनी इथे पाठवलेला आहे. ते सुरुवातीपासूनचे आपले मेंबर आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा सहभाग असतो. परंतु आता सध्या ते बेडरूटन असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तरी देखील जे काही त्यांनी लिहून पाठवलंय त्या भावना आणि ह्या आमच्या पण भावना आहेत त्याच्यामध्ये झालेल्या, ते डुप्लिकेशन होणार नाही काही. आचार्य अत्रेकट्टा पुस्तक प्रकाशन सोहळा. आचार्य अत्रेकट्ट्याच्या पुस्तक प्रकाशनाच्या अभूतपूर्व कार्यक्रमास मी प्रकृती कारणास्तव हजर राहू शकत नाही, याचे मला तीव्र दुःख होते. सभासदांना त्यांच्या जीवनावर लेखी लिहिण्यास प्रवृत्त करण्यासाठी तसेच ते पुस्तक रूपाने प्रकाशित करून प्रसिद्ध करणारी अत्रेकट्टा ही एकमेव संस्था असावी असे वाटते. राणेसाहेबांनी सभासदास लेख लिहिण्यास प्रवृत्त केले, पण त्याचे पुस्तक रूपात प्रकाशन होईल असे वाटले नव्हते. पण साहेबांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक हे काम केले. त्याचे मूर्त स्वरूप आपल्यास दिसते, त्याबद्दल संस्था त्याची ऋणी आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ उत्कृष्ट आहे, तसेच त्याला प्रोफेशनल टच आहे. सर्व संबंधितांचे अभिनंदन. तसेच हे पुस्तक प्रकाशित होण्यास ज्या दानशूर सभासदांनी मदत केली त्यांचेही अभिनंदन.
आचार्य अत्रे कट्ट्याची अशीच प्रगती व भरभराट हो ही सदिच्छा प्रभाकर रांगणेकर या त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्यात त्या आमच्या सर्वांच्या आहेतच. नमस्कार. धन्यवाद परुळेकर. योगिनीताई 2 सेकंद. नमस्कार मंडळी. आज आपल्या आचार्य अत्रे कट्ट्यावर आपल्या आचार्य अत्रे कट्ट्यावर अविरत आनंद यात्रा ह्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा खूप थाटामाटात पार पडलेला आहे. मला खूप आनंद वाटतो की ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी त्याची साक्षीदार आहे. कारण हा 13 वर्षाचा प्रवास आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीला मी जॉबला असल्यामुळे मी जॉईन नव्हते. फक्त कट्ट्यावर छान छान कार्यक्रम व्हायच्या, मोठ्या मोठ्या व्यक्ती आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत, ते सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेतच. त्यानंतर जे जॉईन झालं त्याच्यानंतर मग आम्हाला मजा याने की मी 1 वर्ष कट्ट्यावर असेल, नंतर लॉकडाऊन सुरू झालं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जे काही म्हणजे सुरुवात झाली लेखनासाठी, लेखनी आम्हाला लेखन कसं करायचं, जसं सुनील सावंतनी सांगितलंच आहे, वेगवेगळ्या विषयावर लेखन करायचं. आता रिटायर्ड नंतर खूप लोकांना प्रश्न असतो की आता आपलं रिटायरमेंट लाईफ कसं घालवायचं, पण मला हा प्रश्न कधीच आला नाही. कारण इकडे आचार्य यात्रा कट्टा उपलब्ध होता आणि तिकडे ज्येष्ठ नागरिक संघ उपलब्ध होतं. ह्या दोघां ठिकाणी मी प्रत्यक्ष म्हणजे माझं जॉईन झाले आणि मला प्रत्येक कामाची आवड आहे. आणि मी तसंच सांगितलं आमचे राणे साहेब आधारवड, मी त्यांना आधारवड म्हणेन, प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देणं, कौतुक करणं, तू हे कर तू ते कर. अक्षरशः माझ्या 5 वर्षाचा हा कालावधी कसा गेला हेच मला कळत. म्हणजे खरंच वेळ नसतो प्रत्येक वेळेला. आज आपल्याला हे करायचं ते करायचं, वरून सूचना आल्या की चला याला फोन करा त्याला फोन करा. सुरुवातीला लिखाण पण केलं आणि जसे इथे खरंच म्हणजे कट्टा जॉईन झाल्यावर कळलं की इथे अनेक उत्तम असे मान्यवर इकडे येऊन आपले म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्याला लेक्चर्स दिलेले आहेत. काही सामाजिक आहेत, काही सांस्कृतिक आहेत. शोभाताई नखरे, चंद्रशेखर ठाकूर हे डॉक्टर आहेत, त्यांचं पण अतिशय सुंदर असं लेक्चर होतं. म्हणजे इथे असं जॉईन झाल्यावर कळतं की आपण पण इथे यायला पाहिजे. आणि आता मला असं वाटतं की आपण सर्वांनी हा कट्ट्यावर नेहमीच यायला पाहिजे. हा 13 वर्ष झाले पण हा असा कट्टा पुढे चालू राहिला पाहिजे. जसं माझा वेळ मी घालवते तसं अनेक लोकांनी किंवा आपल्या एरियातल्या सभासदांनी इथे जॉईन होऊन कट्ट्याला, जसं अनिला आणि शैलाने हा मार्ग आणि आपले मान्यवर रांगणेकर साहेब, परुळेकर साहेब आणि फडणवीस साहेब, राणे साहेब एवढी ते नावं ज्यांची घेते, ज्यांनी हे रोप लावलंय आणि ते आत्ता बहरतंय, तसंच हा पुढे बहरत राहिला पाहिजे आणि त्याचा अखंड हा अविरत प्रवास चालू राहिला पाहिजे. हेच मला सांगायचं आहे. थँक्यू. फक्त मला एक सांगायचं आहे की ते मी जे सहलीचं लिहिलंय त्याच्यामध्ये जे हिंदळ्याचं वर्णन केलंय 4 दिवसाचं, ते मी अखंड वर्णन मी एकटीने ते सगळं लिहून काढलेलं आहे. ते ठाकूर साहेबांना सांगायला मला आनंद वाटेल. धन्यवाद योगिनीताई. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत. आता मी फक्त मोहन आईल यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. वक्ते बोलणारे खूप होते पण आपण काटछाट केलेली आहे. Of course, now this is as permitted by the organizing committee. This is in English, so you have to tune into English now. This is my personal perception of Atre Katta. I don't know how the organizers have selected me to give my impression of Atre Katta from a different angle. I will just read it out. I can't give an extempo speech. I have been associated with Atre Katta since its inception from 2010, but in a very passive way. Not for any specific reason, but I normally prefer to reach out or to be within smaller circles. The language barriers could be another issue. All in all, it could be termed as my weakness, which cannot be overcome at this age and stage of my life. When Mr. Rane desired that I should speak few words in English about my perception of Atre Katta, I was taken aback and told him that it's not a good idea at all.
Mr. Rane, as I know him for all these years, plays his cards well in any given situation. Maybe myself being a non-activist, he wanted to know my opinion about the katta from a different angle. He is a good strategist, coordinator, and has an uncanny knack of organizing skills. I have hardly seen him talking in negatives. More often than not, he sees possibilities in any given negative situation. I believe that is one of his greatest strengths. No hesitation in saying that he is the backbone of this katta. Also, other people who are always prominently been talked about, due to whose efforts and foresightedness the katta came into being, include Anuja Madam, Anila Madam, and Mr. Rangnekar. Of course, that does not in any way diminish or take away the efforts being put in by all other activists within the setup in nurturing and taking forward of their vision. As a result, the katta stands on a stronger footing today. In spite of my not being an active member of the katta, I have been privileged to witness its activities from close quarters. One of the striking features of the katta is its apolitical nature. That can be well been seen in its various activities and also the way programs are being chosen. They are usually based on literature, history, entertainment, travel experiences, and so on and so forth. In the process of its growth over the years, the organizers have not forgotten to tap local talents in and around Ashok Nagar. Even children are given due importance to showcase their talent. I observe that the response to most of the program is huge. Yet another activity undertaken by the katta is arranging picnics. I too had the opportunity to participate in few of them in the initial years and still recollect enjoying moments spent with the members. Today's book release is yet another feather in the katta cap. It has placed the katta on a different dimension, and the moment is a milestone in itself. Undoubtedly, it is a humongous effort considering the fact that the entire work relating to its publication from beginning to end has been planned and executed by the members of the katta. The nitty-gritties of the same have been dealt by Mr. Sunil Samant in abundant measure. Most of the writings, I believe, have been penned by the katta members during the pandemic period. I am sure that the contents of the book will reveal to its members or readers not only the varied flavors and emotions, but also the hidden talents that the members within the katta. The katta, which has made a humble beginning way back in 2010, has made huge strides in recent years in terms of its activities, reach, and popularity. I am also of the view that the informal nature of the katta setup affords much needed flexibility in its functioning, and it is not subjected to any regulatory requirements as such. However, where there are no regulatory bindings, the leadership needs skills of a different kind, as the pulls and pressures within the organization comes into play. Nevertheless, from a distance, I could observe that the functioning of the katta activities are being conducted in a very transparent and democratic way. This is evident from the collective wisdom in the decision-making process. Though I am a silent spectator around, I could notice that the older members are slowly and steadily grooming and making way to their successors. This, I believe, is a healthy sign in any organization, howsoever small it may be. It helps smoother transition.
Any organization, big or small, throws up challenges and constraints in varied measures, which are its inherent nature. The affairs of the Katta are being carried out effectively within the meager resources at its command. Finally, I am of the view that it is easier to establish any samstha or organization, but it is difficult to sustain continuity unless backed by a dedicated team. What matters most is the people behind such setup and their selfless sacrifice, which has been exhibited in abundant measure by its members. As they go along, I wish Katta to scale further heights and its future endeavors. A big thanks to organizers and the organizers for giving me to speak a few words in this occasion. Thank you all. थँक्यू सर. आता एक जयवंत आपलं मनोगत व्यक्त करतील. आपल्यातले तरुण, सगळ्यात तरुण कार्यकर्ते. सर्वांना खूप खूप नमस्कार. मला इथे येण्यापूर्वी येण्यापूर्वी कित्येक दिवस अशोक परब जेवण 2 मिनिटं अगदी आत्ता पण बजाव होता, फक्त 2-3 मिनिटं बोलला, पण ठीक आहे मी 2 मिनिटात संपवतो. आणि संपण्याकरता पण लिहून आणले मी. वाढता वाढता वाढे भिदिले शून्य मंडळा, या उक्तीवर पोचण्यात जरी काही काळ जावा लागणार असला तरी तयाचा वेलू गेला गगनावर, या स्थितीपर्यंत आचार्यात्रे कट्टा नक्की येऊन पोचलाय. हाच आचार्य कट्टा जी बीज अंकुरे या स्थितीत असतानाच माझी कट्ट्याशी पहिला संबंध आला आणि त्याला कारणीभूत झाला ते माझा खाकरा या पदाचा विषय खूप खूप प्रेम. स्वयंभूमध्ये लागून असलेल्या चाळबाजा इमारतीच्या शेवटच्या गाळ्यात असलेल्या तळमजल्यावर ताजा ताजा खाकरा मिळायचा. असंच एकदा संध्याकाळी त्या समोरात मी तो खाकरा आणण्यास गेलो होतो आणि तेव्हा त्या वर जाणाऱ्या जिन्यावर बऱ्याच चपला पडलेल्या होत्या आणि कुतूहलाने मी वरती गेलो. कुतूहलावरती थोड्या जागेत दाटी 40 खुर्च्या बसल्या आणि सगळ्या भरलेल्या होत्या. बहुतेक सर्व भरल्या आणि त्या सर्व श्रोत्यांना एक सद्ग्रस्त सूचनाबद्दल संबोधित होते आणि त्यांचा ते संबंध अजून चालू आहे. आपण ओळखले ते कोणते त्यांचे ते संबंध होते आणि त्या योजना हळूहळू सगळ्या अंमलात आणल्या गेल्या आणि ह्या अंमलात सूचनामध्येच हे आणि त्यांना मुख्य नाव ठेवलं ते अनिला आणि अनुजाने. जास्ती काय बोलत नाही कारण बाकी सगळ्या बोलतात. तर हा एक हे की समोर जे सुरू झालंय हे समोर जे बिल्डिंग लागला पण शेवटचं हे आहे त्याच्या तळ्यामध्ये खाकरा मिळतो आणि त्याच्यावरती एक लहानसा आहे जेमतेम 30-40 खुर्च्या त्यामुळे तुम्ही एक होता तर काही ठराविक लोक होते पण ते बसायचे आणि त्यांना एकच दिवस सारखे सांगायचे आणि सूचना द्यायचे आणि ते सगळ्या पाळायचे. आणि पण त्या छोट्याशा ग्रुपला हळूहळू झालं त्या नाव दिलं ते अनिला आणि अजून त्याचं नाव ठेवलं आचार्यात्रे कट्टा. जास्ती का बोलत नाही बऱ्याच लोकांकडे. धन्यवाद. माणसं जोडणं राणेंना आवडतं. माणसं जोडणं राणेंना आवडतं. जोडलेल्या प्रत्येक फुलाची जशी माळ होते तशी सुंदर सुंदर विचाराची माणसं राणेंनी जोडली म्हणून आम्ही त्यांना आधारवड म्हणतो. त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करतील आपले राजाभाऊ. नमस्कार मंडळी. आज मी शेवट करतोय कार्यक्रमाचा त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या अशी एवढीच विनंती आहे. आज आचार्य अत्रे कट्ट्याच्या संस्थापिका सौ अनिला फडणवीस व सौ अनुजा पाटील यांचा यथोचित सन्मान केला. त्यानिमित्त त्यांच्या आवडीची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. त्याच भावनेने मी श्री हरिश्चंद्र राणे यांना अत्रे कट्ट्यातर्फे कृतज्ञतेपोटी राजा शिवछत्रपती हे बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तक भेट देते. खरं म्हणजे श्री राणे हे आमच्या कट्ट्याचे आधारबळ आहेत असे आम्ही मानतो. ते या सन्मानाचे हकदारच आहेत.
संस्था ही माणसांपेक्षा मोठी असते हे श्री चंद्रशेखर ठाकूर यांचे म्हणणे मी मान्य करतो. आमचा अत्रे कट्टा मोठे करण्यात आमच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे हेही खरेच आहे. तरीही आमच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे आधार वडाला असलेल्या पारंब्यात आहेत अशा आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. सिंधुदुर्गात जन्मलेला, ताडामाडात वाढलेला, खडकावर बसून दूर डोंगराकडे पाहत चिंतन करीत हा गडी लहानाचा मोठा झाला. अटलजी, आचार्य अत्रे, राम मनोहर लोहिया, SM जोशी, नागगोरे, मधु दंडवते, शिवाजीराव भोसले सारख्या वक्त्यांची भाषणे ऐकण्याचे भाग्य या गड्याला गिरगावात मिळाले. अनेक पुस्तके सुद्धा वाचायला मिळाली. त्याचा फायदा त्याच्या जडणघडणीत आणि विचारात झाला. त्याचबरोबर माधवराव पुरंदरेकरांसारखे सहृदयी, रिझर्व्ह बँकेत असताना चांगले मित्र आणि पुढे प्रकाशजी पुरवळेकरांसारखे सख्खे शेजारी मिळालेत म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व भारले. सर्वांबरोबर फोनवर किंवा आठवड्यातून 2-3दा तरी गप्पा गोष्टींच्या स्वरूपात संवाद ठेवण्याची त्यांची शैली ही जवळीक निर्माण करणारी आहे. आपल्या सर्वांना पब्लिकमध्ये बोलता आलेच पाहिजे हे जाणून ते प्रत्येकाला आग्रहाने बोलवायला लावतात. तसेच लिखाणाला व गायनाला सुद्धा त्यांनी करोना काळात स्वतः सहभागी होऊन इतरांना प्रोत्साहन दिले. अत्रे कट्ट्यांनी मग स्वतःच्या मनोगतातून मागे वळून पाहत आपल्या जीवन प्रवासाचे दर्शन घडविले. अविरत आनंद यात्रा ही त्याचीच परिणिती आहे, नव्हे तर ती आमची कट्टेगिरी ही आहे. महिलांचा यशोचित सन्मान, सहभाग व कलागुणांचे कौतुक हा हरीशजींच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या सहभागाने अत्रे कट्ट्याच्या कार्यक्रमांची पातळी देखील उंचावली आहे. गरजवंतांच्या मदतीला त्यांनी केलेल्या आवाहनास नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. आपल्या हरीशजींमध्ये असे अनेक गुण मला आढळले. या गुणांचा उपयोग हरीशजींनी अत्रे कट्ट्यासाठी कळत नकळत करून दिला आहे. हरीशजींमधल्या रत्नांची पारख करून स्वतःच्या धाग्यात माळून ठेवले आहे. त्या दृष्टीने ते एक उत्तम रत्नपारखीच आहेत असे म्हणणे प्रस्तुत ठरेल. गेल्या 13-14 वर्षापासून त्यांनी कट्ट्यावर अनेक उत्तम कार्यक्रम करायला मदत केली. साहित्यिक आणि अभ्यासू व्यक्ती आणलेत, आर्थिक व्यवस्था सांभाळली, देणग्या मिळवल्यात, श्रोते मिळवलेत, आर्य चाणक्यनगर व अशोकनगरातील लोकांचा भावनिक मेळ बसवला व एकमेकांच्या कार्यक्रमातील सहभाग वाढवला. तसेच कट्ट्यातील सदस्यांचे वाढदिवस व सहली काढण्याची प्रथा सुद्धा त्यांना सुरू ठेवल्याने प्रत्येकाच्या मनात आनंदाने जगण्याची उर्मी निर्माण झाली. अर्थात हे सारे एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मदतीनेच त्यांना शक्य झाले. त्यांच्या सिंधुदुर्गात मालवणमध्ये कुर्टे या बेटावर शिवाजी महाराजांनी जलदुर्गाचे महत्व समजून तो बांधण्याचे ठरवले. तसेच हरीशजींनी पण सौ अनिला व सौ अनुजा यांच्या अत्रे कट्टा स्थापण्याच्या संकल्पनेचे तारतम्य टाळून तो सर्वांच्या साह्याने वाढवला व आजच्या स्थितीत आणला आहे. हिंदळे या जन्मगावाशी जोडलेली नाळ या माणसाने तोडली नाही. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आपल्या छोट्याशा जमिनीत आंबा, फणस, काजू, नारळाची झाडे त्यांनी सेवानिवृत्तीनंतर लावली. आपल्या स्वतःच्या शाळेला सुद्धा वेळोवेळी ते मदत करीत असतात. म्हणूनच की काय ते आठवण झाली की आपल्या गावचा रस्ता ते धरत असतात. तुकोबाच्या अभंगाप्रमाणे हाची नेमा आता न फिरे माघारी असे म्हणत गावातच राहण्याचा आपला इरादा पक्का करतील की काय असे आम्हाला वाटत असते. पण हिंदळे ही जन्मभूमी तर कट्टा ही कर्मभूमी झाली आहे, ती त्यांना खुणावत असते. मध्यंतरी त्यांनी कट्ट्याच्या कामातून अंग काढून नवीन पिढीची निवड पण करून टाकली आणि आता मार्गदर्शक म्हणून ते राहणे पसंत करीत आहेत. शेवटी कुठेतरी थांबलेच पाहिजे हीच त्यामागील त्यांची भावना आहे. आम्ही त्यांना बाकीबाबच्या भाषेत, बाबा बोरकरांच्या भाषेत
एवढंच म्हणू शकतो, संधेचा घट उपडा, संधेचा घट उपडा, नीलघना सोनकडा, बैस धरा आज धरा, पाचूंचा पटवगडा, पाचूंचा पटवगडा. ऋतू हिरवा, ऋतू हिरवा, अजूनही ऋतू हिरवाच आहे हरीशजी. आता कुठे तुम्ही गावात लावलेल्या झाडांना मोहर येतो आहे. अजून एक सांगायला आनंद वाटतो की त्यांच्या सहचारिणी म्हणजे सौ मीना वहिनींचा यामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. मीना वहिनी म्हणजे जणू हरीशजींचे आधार कार्डच आहे असे म्हणणे योग्य होईल. त्यांचा जर आधार नसता तर आजपर्यंतच्या आयुष्यात हरीशजी एक सफल समाधानी जीवन जगले नसते. घर संसाराचा राडा रोडा उपसत व नातींचे गोड लाड पुरवत हसत खेळत कट्ट्याच्या कामासाठी हरीशजींना त्या पॅरोलवर सोडत असतात. हे प्रेमाचे सौदे मीना वहिनींनी अत्रे कट्ट्यासाठी स्वीकारले आहेत, म्हणून आम्हाला त्यांचे कौतुक आहे. आमचा हा आधारवड असाच बुंध्यापासून कायम मजबूत राहो, म्हणजे त्याच्या पारंब्याला लोंबत धोके घेत घेत ही अविरत आनंद यात्रा अशीच पुढे नेत राहू. एवढे बोलून मी आपले भाषण. धन्यवाद पुरोहित साहेब. सॉरी राजा भाऊ. काय राजा भाऊ आपल्या राणे साहेबांना पुस्तक भेट देत आहेत आणि त्यांचा सत्कार करतायत. कार्यक्रम आपला संपत आलेला आहे, पण राणे साहेब आपल्या सत्काराला उत्तर तर द्यायलाच पाहिजे ना, तर राणे साहेब सत्काराला उत्तर देतील. वेळ निघून गेलेली आहे, त्याचं पक्का ध्यान माझ्या लक्षात आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात 2 मिनिटात 1.5 मिनिटातच बोलेन मी. कारण मला जे काय बोलायचं होतं ते सगळ्यांनी बोललेलं आहे, पण जे काही मुद्दे राहिले असतील त्याच्यामध्ये 1-2 मुद्दे फक्त तुम्हाला मी सांगतो. की पहिलं म्हणजे आपल्या याच्यामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती आलेली आहे, कॅनरा बँकेचे एक चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रामन इथे आलेले आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, फ्रॉम द कार टू कॉर्नर रूम. या पुस्तकाचं आम्ही इथे चर्चा केली आणि त्यांची 10-12 पुस्तकं आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्याच्यावर अभिप्राय दिला. सगळ्यांना फार आवडलं आणि ते पुस्तक आज वर्ल्ड बँकेच्या लायब्ररीमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. हा इतका मोठा माणूस आमच्याशी बोलतो हे आम्हाला खरंच अभिमानास्पद आहे. दुसरं तसंच आपले प्रभाकर दलाल जरी आता ते बोलले तरी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून एक्झिम बँकेचे ते इथे आले आणि त्यांचा सहवास मी का सांगतो, या माणसाने आपले प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी यांच्याशी संबंधित कार्य निर्णय देशामध्ये केलेले आहे. असा हा माणूस इतका साधेपणे आमच्यामध्ये वावरतो तर आम्हाला अशोकवासियांना खरंच अभिमान गोष्ट आहे वगैरे. असे अनेक काही लोक आहेत ते आपलं काम करत असतात. आता प्रश्न उरला तो पैशाचा. आम्हाला पैसे कधीही कमी पडलेले नाहीत, याचे निर्णयही कारणं आहेत. कार्यकर्ते तर देतातच, पण जेव्हा कधी आम्ही आव्हान करतो तेव्हा इतक्या देणग्या मिळतात आणि त्या नॉन मराठी माणसाकडून पण येतात. आमच्या कल्पतरूमध्ये असे 2-4 गुजराती इंग्रजांनी 5-5 हजारच्या देणग्या दिल्या आहेत. अशोकनगरच्या कांदिवलीच्या बाहेरच्या लोकांनी 10-10 हजार देणग्या दिल्या आहेत. पण मी मुद्दाम सांगतो की आज इथे एक अशी व्यक्ती हजर आहे की ज्याने आपल्या अत्रे कट्ट्याला 11,000ची देणगी दिलेली आहे. त्यांचं नाव आहे विजय नाखरे. विजय नाखरे उभे राहा, मी त्यांना एक पुष्पगुच्छ देऊ इच्छितो. विजय नाखरेंना प्लीज. विजय नाखरे आणि हे काय बिझनेसमॅन नाही आहेत, इंडस्ट्रियलिस्ट नाही आहेत, पण आमचं कार्य बघून त्यांना वाटलं की पैशाची त्यांच्या अगदी बचत योजनेतून त्याने आम्हाला 11,000 दिले. ते चंद्रशेखरना मी सांगतो की त्यांचा हा सत्कार करा. दुसरी गोष्ट की आता ते वक्त्याविषयी सगळ्यांनी बोललेलेच आहेत, पण त्यातला पण 1-2 गोष्टी चंद्रशेखरांच्या 4,000ची गोष्ट मी सांगायच्या ऐवजी माझ्या अजून चोरली त्यानेच सांगितली.
आपल्या नाकरे मॅडम बद्दल काय सांगणार, त्यांचा जे कार्य आहे ना कर्णबधिरांसाठी, त्यांचा जो लेक्चर त्यावेळी ठेवला त्याने मगाशी कोणतरी उल्लेख केला, आणि हा लेक्चर देऊन व्याख्यान दिल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांचा मला फोन आला, अहो एका व्यक्तीने तुमच्या एका विलास पैनी, आता नाव सांगायला हरकत नाही, त्यांच्या पत्नी आल्या त्यांना माहिती नाही मला, तो म्हणाल्या होत्या, त्या विलास पैनी त्यांना त्या काळामध्ये 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल का 7-8 10,000 रुपये दिले, आणि त्यांनी मला सांगितलं त्यांनी कोणाला सांगू नका म्हणून सांगितले. पण अशी माणसं आमच्यामध्ये आहेत, आणि त्यांना जे काय आम्ही देणगी देतो किंवा मानधन देतो ते स्वतःकडे न ठेवता अशाच काही गरजू लोकांना देतात. अशीच एक संस्था विरारला आहे, विशाल परुळेकर साई निराधार म्हणून, त्याला ते देत असतात, आणि सतत मदत अशा पुष्कळ लोकांना मदत करत असतात. की असे व्यक्ती म्हणून आमच्याकडे त्यांना सतत आम्ही बोलवत असतो. तीच गोष्ट आपल्या डॉक्टरांची आहे, ते इथे येतात आणि त्यांना जे काय देतो ते निर्णय खेड्यात जाऊन ते लोकांचं काय क्लिनिक वगैरे घेतात वगैरे. ही अशी त्यागी माणसं आपल्याकडे येतात, त्याचं खरंच कौतुकास्पद आहे. असे आहेत. आणि यंदा चोणकरांच्याबद्दल काय सांग, जगन्नाथ शंकर शेठ याची मी माझी जेव्हा युट्यूबवर ते मुलाखत घेतली तेव्हा माझी एक मी खंत सांगितली होती, की मला विचारलं की परुळेकरांनी तुझी खंत आहे का, म्हणजे खंत एकच आहे की जगन्नाथ शंकर शेठ, नंतर JRD टाटा आणि आपले कर्वे, महर्षी कर्वे यांचं व्हावं तेवढं कौतुक किंवा त्यांची अशी स्मरण इथे झालं नाही. पण ते जगन्नाथ शंकरचं त्याच्यासाठी हे प्रयत्न करतायत, ऐकून आम्हाला खरंच बरं वाटतं. ही मोठी माणसं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे होती, पण तेवढं झालेलं नाहीये. तर आणखी पुष्कळ काही कार्यकर्त्याबद्दल तुम्हाला सांगतो. कार्यकर्ते पुष्कळ आहे, नवीन कार्यकर्ते का आम्ही तयार करतो आहोत. तर आता कधी कधी काय होतं की कार्यकर्ते पुष्कळ तयार झाले आहेत. आमचे ट्रेझरर, पूर्वी आमची अनुजा ट्रेझर होती, त्यानंतर अनिल अवर्षकर झाले, आता चव्हाण आहेत. हे तिघेही ट्रेझरर झाल्यापासून पैशाचा ओघ इतका येतोय, इतक्या देणग्या येत आहेत की आम्हाला पैसा कधी कमी पडतच नाही. का त्यांचा गुण आहे माहिती नाही, तर खरंच वगैरे. आणि अशा देणग्या येत राहत आहेत, त्यामुळे करतो. आणि दुसरी गोष्ट, पुष्कळ वेळा आम्हाला मानधनही द्यावं लागत नाही. त्याच्यापैकी 2-3 वक्ता इथे बसलेले आहेत, बहुतेक सगळ्याच वक्त्यांनी आमच्याकडून मानधन घेतलेलं नाही. ते शिल्पा गोखले पण तशात आलेलं नाहीत वगैरे. पण आणि त्याशिवाय आम्ही काय केलं की अशोकनगर, आर्य चाणक्य नगर आणि आजूबाजूला जी रत्न आहेत, ज्यांना बोलता येतं, ज्यांना त्यांच्याकडे काहीतरी गुण आहे, अशी आम्ही शोधून काढली. असे पुष्कळ वक्ते आम्ही शोधून काढले आणि पुष्कळ वक्ते तयारी केली. आता थोडक्यात म्हणजे माधुरी फक्त गाते, पण आम्ही त्याला ते ज्या भगवत सिंग वरती त्याने अभ्यासपूर्ण एवढा चांगला लेक्चर दिला की आम्ही खरंच भावून गेलो की हिला गाता येत नाही पण बोलता येतं अभ्यासपूर्ण. हे खरंच तिला करता जोरात टाळ्या द्या. त्याचप्रमाणे आचार्य आपल्या आर्य चाणक्य नगरमध्ये असे पुष्कळ वक्ते आहेत. त्यापैकी एक वक्ते आज आपले पटवर्धन इथे आहेत. पटवर्धन जरा उभे राहा. पटवर्धन, मी त्यांच्याकडे या पुरोहितने वगैरे त्यांचे भगवद्गीतेवर व्याख्यानं झाली. त्यांचं सावरकरांचं एकदा व्याख्यान मी ऐकायला करून त्यांनी ज्या पद्धतीने सावरकरांचा अभ्यास सोडून द्या, पण ज्या गोष्टी लोकांना माहिती नाहीत ते सांगताना मला फार भावलं. मी म्हटलं पटवर्धन तुम्ही आमच्याकडे या. आणि त्यांनी लोकमान्य टिळकांचा विषय निवडला. तेव्हा त्यांनी लोकमान्य टिळक जेव्हा रंगून त्या जेलमध्ये होते, त्या जेलमध्ये जेव्हा भगवद्गीता रहस्य हा जेव्हा ग्रंथ लिहायला घेतला तेव्हा 400-500 संदर्भ त्यांना कसे गोळा केले त्याचं त्यांनी घेत सांगितलं. आणि ब्रिटिशांनी ते पुस्तक प्रसिद्ध करायला फार वेळ लागला. तेव्हा त्यांचे मित्र म्हणाले की आता काय करणार, तुम्ही एवढी मेहनत केली. तेव्हा टिळक म्हणाले होते त्यांच्या मित्रमंडळींना की काही घाबरू नका, जे काय मी लिहिलंय ते इथे आहे. पुस्तक त्याला ब्रिटिशांनी दिलं नाही. इतका सखोल आणि बारीक सारीक आणि त्यांची सांगण्याची पद्धत इतकी मला भावली ना. एखाद्या परिषदेत ना कोणीतरी चर्चा करावी अशा पद्धतीने ते बोलतात. हातात काही कागद नाही, काही नाही, गप्पा मारतात. म्हणून असे काही वक्ते आपल्याकडे आहेत. असे पुष्कळ गोष्टी आहेत. त्याशिवाय कार्यक्रम करते बी आमच्याकडे तुम्हाला सगळे आपल्या योगिनी तर करते. आणि मध्ये काय झालं की कोणीच काय सगळेच लोक कुठे ना कुठे फिरायला गेले आणि आमचा 30 डिसेंबरला बालगोपाळांचा कार्यक्रम कौटुंबिक जे 4 पिढ्या यांनी सांगितले, पणजोबा, आजोबा, मुलगा आणि पंटू. म्हणजे ज्या पणजोबाने त्यांचा पंटू झाला तेव्हा आम्हाला 101 रुपये देणगी दिली होती. त्यांची सगळी मुलं इथे आली होती. ते लंडनवरून चौघांचा कार्यक्रम आम्ही इथे केला. पण आणखी इतर रस्ता केला तेव्हा तो कार्यक्रम करणार कोणीच आमच्या बाजूला नाही. मी इकडे आजूबाजूला बघत होतो तर समोर आम्हाला सुषमाताई दिसल्या. त्याच्याकडे सहज बघितलं
त्या म्हणाले मी करेन, आणि इतका सुरेख कार्यक्रम त्याची आखणी त्यांनी केली. त्यांच्याबद्दल एक टाळ्या वाजवा. सांगायचा हेतू काय आहे की आमच्याकडे कार्यकर्ते सहज तयार होतात, कशाची भावना करता असे पुष्कळ कार्यकर्ते आहेत आणि सांगावत. आणि दुसरं, अशोकनगरमध्ये जी रत्न आहेत, आम्ही महिला उद्योजक निर्माण केले. तर महिला उद्योजकांनी इथे जे जे काही सांगितलं ना ते इतकं सुंदर बोलतात. आता मला वाटतं संगीता देसाई झालेली नाहीयेत, त्या पण छान बोलतात आणि त्यांचे सगळ्यांचे बिझनेस वगैरे जोरात चालू आहेत. पडवेकरांची सून करते तेलाचं वगैरे, आणि त्या छान त्यांनी म्हणजे प्रेझेंटेशन इतकं सुंदर केलं. अशोकनगरमध्ये जे वकील आहेत त्यांना आम्ही आवरशेकरांचा मुलगा आहे, भागवत जोशीचा मुलगा आहे, आमच्या चव्हाणांची मिसेस आहे डोमेस्टिक व्हायलन्स वरती, त्याचा लोकांना परिचय करून दिला. असं जे जे काय चांगलं इथे आहे ते आम्ही इथे आणतो, लोकांपर्यंत पोहोचवतो, आणि यांच्याकडून जे काय चांगलं मिळतं ते आम्ही करून त्याच्या समाजाचा उपयोग. आमच्या त्या पुस्तकामध्ये सामाजिक बांधिलकी आहे ना, ते जरूर तुम्ही वाचावं. असं ते आहे ते, आणि त्याच्याकरता पैसा खिशाला सहज हात घालणारे कार्यकर्ते आमच्या बाजूला आहेत. आणि यांनी सगळ्यांनी सांगितलं, आमची अनरजिस्टर्ड जरी असली पण इतके ट्रान्सपरंट, इतके प्रामाणिक माणसं रिटायरमेंट नंतर करतात, याचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. तुम्हाला खरंच कौतुक करण्यासारखं आहे वगैरे. तर आणखी पुष्कळ मला बोलायचं आहे. खरं म्हणजे माझा सत्कार, मी एवढा मोठा नाही जेवढं माझ्याशी बोलतात, पण ही सगळी माणसं आहेत म्हणून हे सगळं घडलंय. तर चंद्रशेखर म्हणतात की संस्था ही माणसानीच घडते. ही माणसं होती म्हणून ही मोठी संस्था झाली, आणि ते एकामुळे झालेली नाहीये. ज्यांनी रोपटं लावलं त्याने खरं आहे, पण पाणी घालायची संधी आम्हाला तीन दिली, आणि ती पुढची पिढी तयार होते आहे. जसं आपला राजाभाऊ म्हणाले, आम्ही आमची जी कामगिरी पुढच्या पिढीला आता देतोय, आणि कित्येक गोष्टी सांगता येतील, पण घड्याळाचा काटा फारच फास्ट चाललेला आहे. म्हणून मी इथेच सांगतो. सगळ्यांचे आभार आहेत. असाच विश्वास ठेवा. याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम तुम्हाला आम्ही याच्या पुढे देत राहू. हॅलो. खरं राणेसाहेब 2च मिनिटं बोलणार होते, परंतु त्यांनी वेळेचं अगदी उल्लंघन केलेलं आहे. ठीक आहे, ते आम्हाला बोलते मी फक्त 2 मिनिटं जास्त बोलणार नाही. असू दे, ठीक आहे. तर मित्र हो, हा अविरत आनंद यात्राचा कार्यक्रम आपण संपत्तीकडे चाललेलो आहोत. आभार मांडण्याचं काम माझ्याकडे आणि सोपवलंय. खरं हा भारच आहे, परंतु तरी मांडणार आहे. कारण काहींनी म्हटलेलं आहे, काय फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जपले हृदयाचे, या नात्याला दार कशाला. तर आभार मानणं तसं एकच आहे, म्हणजे फॉर्मॅलिटीज होऊन जाईल. कारण की चंद्रशेखर ठाकूर यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं. वेळोवेळी मार्गदर्शन करतात, शिकवतात कसं करायचं ऑपरेट, किंवा वेगवेगळ्या विषयावर ते आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांचा आभार मानणं म्हणजे त्यांच्या प्रती मी आभार न मानता कृतज्ञता व्यक्त करतो. या आमच्या कार्यक्रमाला येऊन त्यांनी हा आमचा कार्यक्रम, आमच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, याबद्दल त्यांच्या पत्नी त्यांच्यावर आलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसं आमचे मित्र डॉक्टर देशमुख, आमच्या मनमोहन चोणकर ताई, शोभाताई, ह्या वेळोवेळी इथे येऊन मार्गदर्शन करत असतात, आम्हाला सपोर्ट करत असतात. पुढे जा आम्ही तुमच्या मागे आहोत असे सांगणारे, पाठीवर थाप मारणारे हे सगळे मित्र आहेत आमचे. खरे म्हणजे वेळोवेळी येऊन आम्हाला मदत करतात आणि पुढे जा सांगतात. त्यांचेही आमच्या या कमिटीच्या वतीनं, अत्रे कट्ट्याच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. मित्र हो, हे पुस्तक तुमच्यावर येण्यासाठी, अविरत आनंद यात्रा येण्यासाठी अतिशय कष्ट घेतले, वेळी कमिटी स्थापन केली, त्यांच्या वेगवेगळ्या मिटिंग झाल्या, आणि हे तुमच्या इथपर्यंत आलं. त्या कमिटीचं मी नाव इथं उल्लेख करत नाहीये. छोटस जाण्यापूर्वी सांगतो, एक हा कार्यक्रम संपण्यापूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट करतो मध्येच. माफ करा, ज्यांनी पुस्तक बुक केले हे अविरत आनंद यात्रा, त्यांनी जाण्यापूर्वी पुस्तक इथून घेऊन जा. आणि दुसरी एक अनाउन्समेंट, उद्या मॅरेथॉन आहे 5 वाजता, आरे चाणक्य नगरींना बस सुटेल, तिची काळजी घ्या. तर आभाराचं काम संबोधताना पुढे बोलतो, या कार्यकर्त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो. तसेच हा माझा आवाज किंवा तुमचा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी साऊंड सिस्टीम आमचा विनायक सांभाळतो, ही लाईट व्यवस्था मी तुम्हाला दिसावा किंवा चहा कॉफी स्नॅक्स तुमच्यापर्यंत पोहोचवावेत, हे अतिशय काळजीपूर्वक काम करणारे आमचे सगळे कार्यकर्ते, मी इथे सगळ्यांचा नावाचा उल्लेख करत नाहीये, तो आमचा राजू चहावाला किंवा आता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राणेसाहेबांनी उल्लेख केलाच आहे, कॅनरा बँकेचे रमण आलेले आहेत, किंवा आमचे पुस्तक प्रिंटिंगसाठी या नीलम कोरे, स्वाती बुरुड यांनी मदत केली आहे. या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा अतिशय आनंददायक सोहळा इथे संपला असं मी जाहीर करतो. हा एक छोटीशी अनाउन्समेंट राहून गेली. छोटीशी अनाउन्समेंट, एक नवीन संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्तानं राजाभाऊ
आणि अनिलाताईंनी आपल्या समोर आणलेला आहे तो संकल्प मी तुम्हाला सांगतो. ही ज्ञानेश्वरी जी आहे, ज्ञानेश्वरीचं पुस्तक जे आहे, ज्ञानेश्वरांनी जी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी जे खळांचे व्यंकटी सांडो त्या सत्कर्मती वाढो परस्परा जवळे ना हस्तलिखित. तर ही ज्ञानेश्वरी जी आहे, ही ज्ञानेश्वरीचं पुस्तक त्यांनी आणलेलं आहे आणि त्या संपूर्ण ही वही त्यांच्या समोर आहे. ह्या वहीमध्ये ज्यांना ज्यांना जसं जमेल, अध्याय पहिला, अध्याय दुसरा, किंवा जिथे येऊन थांबाल तुम्ही तिथे थांबायचं, पुढे दुसरीकडे सपोर्ट करायची, अशा पद्धतीनं हा आपला ज्ञानेश्वरीचा संकल्प पुरा करायचा आहे. ज्ञानेश्वरीचं पुस्तक ही वही इथे राहील, ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्याकडनं घेऊन जायची आणि त्यात लिहायचं. ठीक आहे. हा, ज्यांनी पुस्तक बुक केलेलं आहे त्यांनी कृपया पुस्तक घेऊन जा. वेळ झाला.